सर्व भावी अधिकारी वर्ग होऊन ऑल द फ्युचर सिव्हिल ऑफिसर्स आणि स्पार्कचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि अर्थातच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मैत्रिणी कमी दिसत आहेत. खूप छान वाटतंय. सर्वप्रथम सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा जेव्हा एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर मी येते तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगते. खरं तर ती सांगितली नाही तरी बिघडत नाही. पण मला खूप छान वाटतं की मीही पूर्वी तुमच्यासारखीच अशी एमपीएससी ऍस्पिरंट होते आणि 2000 साली मी एकच अटेम्प्ट दिला. प्रिलिम झाले, मेन्स तेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होती आणि इंटरव्ह्यूला म्हणजे इंटरव्ह्यू आणि ऍग्रिगेट मध्ये झालं नाही आणि एका मार्काने माझं तेव्हा सिलेक्शन गेलं आणि क्वालिफाईड बट नॉट रिकमेंडेड ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ पोस्ट असा एक रिझल्ट आला. आता त्याचा रिझल्ट येणारे सुद्धा तेव्हा 40-50 जण होते. मीनवाईल मी LLB झाले होते त्यामुळे प्रॅक्टिस लगेच सुरू केली. खूपदा मी असं सांगितलेलं आहे काही विद्यार्थ्यांना की प्लॅन बी तयार ठेवा. पण ओव्हर द इयर्स मला आता असं वाटतंय की प्लॅन बी अजिबात तयार ठेवू नका. तुम्हाला हेच व्हायचंय आणि हेच करायचंय असे आणि जर तुम्ही त्याची तयारी केली तर आणि तेव्हाच तुम्ही तिथे पोहोचू शकाल आणि सगळ्यांमध्ये कपॅसिटी असते आणि आपण खूप छान अभ्यास करू शकतो. तेव्हाच्या मानाने आता रिसोर्सेस खूप असतात, खूप जास्ती डिस्कशन्स होऊ शकतात, कुठल्याही व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि नक्कीच आपल्याला चांगलं मार्गदर्शन लाभू शकतं. स्पार्क सारख्या मी आता अहवाल बघत होते, खूप छान पद्धतीने काम चालतं. काहीच वर्ष झालेली आहेत स्पार्कची स्थापना होऊन, पण खूप सुंदर काम चालू आहे आणि इथे खूप चांगले ऑफिसर्स येतात, तर नक्की त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही जाऊ शकता. मी नंतर LLB केलं आणि LLBच्या नंतर प्रॅक्टिस सुरू केली आणि मागच्या काही वर्षात संविधान या विषयावर लिहिते आणि बोलते. त्यामुळे त्यामुळेच आज मी इथे आलेली आहे ऍक्च्युली. संविधान विषयांवर सर्वसामान्यांशी बोलण्याचा सुद्धा खूप वेळा प्रसंग येतात आणि तेव्हा मला सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे नेहमीच आपल्याला शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये संविधानातला काहीतरी पार्ट असतो, आपण तो शिकतो. मूलभूत हक्क शिकलं झालं, सरकार काय आहे झालं, की गव्हर्नमेंट काय करतं, पंतप्रधान कसे निवडून येतात, मंत्रिमंडळ कशी स्थापन होतात, राष्ट्रपतीचं ची वयोमर्यादा काय असते वगैरे वगैरे. मूलभूत हक्कातलं थोडंसं स्वातंत्र्याबद्दल आपण बोलतो, समतेबद्दल भरपूर बोलतो. आपल्याला असं वाटतं की समता ही एक अर्थातच आणि त्यात काही म्हणजे वेगळं हे नाही, पण तेवढ्या पुरतच आपण संविधान या विषयाकडे बघत असतो. पण एकूण सर्वसामान्यांशी बोलताना आपण काय संविधान लक्षात कसं घ्यावं, समजून कसं घ्यावं हे खूप महत्वाचं असतं. आणि एमपीएससी विद्यार्थी म्हणून आणि नंतर होणारे अधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही ह्याच्याकडे कशा दृष्टीने बघायला पाहिजे, त्यामध्ये कंटेंट्स काय आहेत ह्याच्यापेक्षा तो एक व्हॅल्यूजचा मूल्यांचा प्रवास कसा आहे आणि कुठली मूल्य आपल्याला जपायची आहेत नागरिकांनी त्यांची कर्तव्य म्हणून, आणि तुम्ही नागरिक आणि अधिकारी म्हणून नक्की तुम्हाला त्यातलं काय जपायचं आहे हे बघणं, हेच म्हणजे संविधानाचा अभ्यास मला असं वाटतं. आणि तो जर आपल्याला छान दृष्टिकोन मिळाला तर मला असं वाटतं की आपण जे परीक्षांमध्ये डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहित असतो वेगवेगळ्या समस्यांवर, अगदी मला आठवतं की विमेन रिझर्वेशन ऍक्ट बद्दल आम्ही तेव्हा लिहायचो, जो आता 30-35 वर्ष झाली त्याला पास व्हायला लागला, पण त्या विषयावर आम्ही चर्चा करायचो. ट्रिपल तलाक सारख्या गोष्टीवर आम्ही चर्चा करायचो. तेव्हा मला असं वाटतं की हा जो एक दृष्टिकोन असतो तो खूप विकसित होणं गरजेचं असतं. त्यामुळे संविधान म्हणजे काय हे समजून जर घेतलं तर आपल्याला काय टिकवायचंय ते लक्षात येतं. आणि टिकवायचं का, तर ही 77 एक ग्लोरियस वर्ष आपण पार पडलेली आहेत आणि आपण प्रत्येक नागरिकांनी आपलं स्वतःच त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे. कारण आपल्या बरोबर स्वतंत्र झालेले आणि ज्यांनी तथाकथित संविधान स्वीकारलेलं आहे त्या आजूबाजूच्या देशांकडे जर बघितलं
पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, तर आपण म्हणू शकतो की आपण आपल्या लोकशाहीची किती छान लोकशाहीला विकसित केलेलं आहे, मुळात तिचं जतन केलेलं आहे. हार्डली एखादा म्हणजे आणीबाणीसारखा जो खूप गंभीर होता अर्थातच, पण आणीबाणीसारखा एखादा डाग सोडला तर आपण आपल्या लोकशाहीचं खूप छान जतन करत आहोत आणि इनफॅक्ट ती खूप छान विकसित केलेली आहेत. आपण त्याच्याबरोबर प्रगल्भ होत आहोत आणि आपल्या राष्ट्राला पण प्रगल्भ करत आहोत आणि आपल्या सगळ्यांचा अधिकारी म्हणून आणि नागरिक म्हणून दोन्ही म्हणून हाच उद्देश एकूण असायला पाहिजे. संविधान म्हटलं की आपण म्हणतो की संविधान म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? राज्य म्हणजे पॉलिटिक्स हा विषय कोणाचा आहे लेन्सला किंवा काय? सांगतो. हो, मॅम, नक्कीच. संविधान म्हणजे एक आपल्या देशाची पुस्तिका आहे, ज्यामध्ये देश कसा चालवावा म्हणजे कायदे, काय नियमावली असते, त्यामध्ये मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य यांचा समावेश असतो. की थोडक्यात सांगायचं झालं तर संविधान म्हणजे अशी पुस्तिका आहे, ज्यामध्ये देश कसा चालवायचा याचं मार्गदर्शन केलेलं असतं. अगदी, अगदी करेक्ट आहे. देशाचं गाईड बुक आहे ते. म्हणजे अगदी एखाद्या आपल्या कुटुंबात कसे काही काही नियम असतात. इतक्या वाजताच्या आतमध्ये यायचं, या वाजता सगळ्यांनी जेवायचं, एवढी शिस्त, हे सण एकत्र करायचे. अगदी तसंच संविधान ही एक देशाची पुस्तिका आहे. देश कसा चालावा, तिथल्या नागरिकांनी कसं वागावं, सरकार कसं चालावं, मग सरकारची रचना कशी असेल, हे सगळं त्या पुस्तिकेत येतं आणि एकूणच तो न्यायपूर्ण मार्गाने सामाजिक क्रांती करणारा दस्तऐवज असं म्हटलं जातं. तर क्रांती म्हणजे काय? फ्रेंच राज्यक्रांती झाली होती तशी नाही, आंदोलन नाही. तर ही क्रांती, सामाजिक क्रांती ही अतिशय शांतपणे, सौम्यपणे होत असते. आणि त्याला क्रांती का म्हणायचं? तर नक्कीच प्रत्येक व्यवस्था ही कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक असू शकते आणि त्या व्यवस्थेतून आपल्याला एक उत्तम व्यवस्था निर्माण करायची असते. 77 वर्षांपूर्वी आपण जेव्हा एकमेकांना समतेचं वचन दिलं, तेव्हा काही प्रमाणात ती साध्य झालेली आहे. पण अजूनही त्याला कितीतरी अवकाश आहे, की जे आपल्याला खूप पुढे पार करायचं आहे. तर हे आपल्याला फेवरेबल बदल हवे असतात. विषमता निर्मूलन, भेदभाव निर्मूलन, समता, स्वातंत्र्य ह्याच्याकडे आपली झेप आणखीन आणखीन पुढे जात असते. आणि ते जाण्यासाठी म्हणून आपल्याला ही सामाजिक क्रांती हवी असते. आपल्याला जातीभेदांचं पूर्णतः निर्मूलन हवं असतं. आपल्याला जेंडर इक्वॅलिटी साध्य करायची असते. हे प्रत्येक स्टेजला आपल्याला काही ना काहीतरी असतंच. म्हणजे की आम्हाला आणखीन काहीतरी ग्रेटर हवं आहे. आमच्या देशाला, राष्ट्राला आणखीन पुढे न्यायचं आहे. आणि सर्वांना एकात्मतेने इथे राहायचं आहे. हे उद्दिष्ट आपल्या 77, 80, 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांशी लढा देताना आपल्या थोर राष्ट्रपुरुषांनी ठेवलं आणि त्याच्यानंतर हे संविधान आपल्या हाती आलेलं आहे अतिशय कष्टाने. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते जपायचं आहे आणि जपायचं आहे तर काय जपायचं आहे? कुठलंही आरडाओरड करून सोशल मीडियावर खूप काही करून किंवा आंदोलनं करून, मोर्चे करून नाही जपायचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं होतं, की आता मी तुमच्या हाती संविधान देत आहे. आणि तुम्हाला जी काही क्रांती करायची आहे ती ह्या कायदेशीर सनदशीर मार्गाने करायची आहे. आता आंदोलनांचे, उपोषणांचे दिवस संपले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात होतं आणि ते आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून प्रत्येकाने, अगदी प्रत्येकाने तुम्ही काहीही करत असाल तरी सुद्धा संविधान म्हणजे काय हे समजून घेणं अपेक्षित आहे. ढोबळ मानाने सांगायचं तर हो, संविधान हा एक नागरिक करार असतो. म्हणजे राज्यकर्ते आणि नागरिक यांच्यामधला एक करार असतो. नागरिकांना काही अधिकार मिळतात. मिळतात म्हणजे ते निसर्गतः असतातच. पण ते सरकार घोषित करतं, की तुम्हाला हे मूलभूत अधिकार आहेत. स्वातंत्र्य आहे, समता आहे, धर्माचं स्वातंत्र्य आहे. आणि त्या बदल्यात सरकार आपलं संरक्षण करतं, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतं आणि सरकार हे त्यासाठी असतं. तर हा जसा एक नागरी करार असतो असं म्हणतात, तसा एक कला पण आहे जीवन जगण्याची. कारण आपण ऑफिसर्स झालो किंवा आपण गव्हर्नमेंटमध्ये गेलो म्हणजे काही लगेच आम्ही समानता पाळू किंवा आम्ही खूप एकात्मतेने राहू, खूप ऍसिमिलेट होऊन राहू ह्याचं काही नाही. पण लहानपणापासून हे ट्रेनिंग स्वतःच स्वतःला किंवा कुटुंबामध्ये मोठे झाल्यावर आपल्या मुलांसाठी ती जबाबदारी असते आणि लहान असताना शाळा कॉलेज पासून कुटुंबापासून ती शिकण्याची जबाबदारी असते. म्हणून ती एक
आयुष्यात जीवन जगण्याची कला आहे असं पण आपण म्हणू शकतो, की म्हणजे हे सगळे मूलभूत अधिकार जसे मला माझे आहेत असं म्हणतो, तसे ते समोरच्याचे जपायचे. किंवा स्वातंत्र्यावर काही लिमिटेशन्स आहेत, काही बंधनं आहेत, की मी माझ्या देशाच्या विरोधात काही बोलू शकत नाही किंवा मी इतर फ्रेंडली रिलेशन्स माझी देशांची ज्यांच्याशी आहेत त्यांच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही, मी इतरांचा अवमान करू शकत नाही, मी खोट्या अफवा पसरवू शकत नाही. तर ही सगळी लिमिटेशन जाणून घेऊन मी समोरच्याचे मूलभूत अधिकारांची कदर करून आयुष्य जगत आहे ना हे बघणं म्हणजे ही एक कला आहे. तर तशी ती कला पण आहे. आणि एकूणच संविधानामध्ये मग इतर रचना काय आहेत वगैरे वगैरे तर असतंच. इलेक्शन कमिशन कसं असेल, निवडणुका कशा होतील वगैरे वगैरे असा एक 395 आर्टिकल्सचा मोठा दस्तऐवज आहे. तिथे राज्यामध्ये कसा कारभार चालतो, केंद्रामध्ये कसा कारभार चालतो वगैरे वगैरे येतं. पण ते सगळं इन्फॉर्मेटिव्ह आहे. ती इन्फॉर्मेशन आजकाल बोटाच्या क्लिकवर अक्षरशः एखाद्या मिळते, आपल्याला मिळू शकते. पण तरी सुद्धा मग संविधान हा शब्द कुठून येतो, म्हणजे ही इन्फॉर्मेशन तर मिळेल, तर हा शब्द कुठून येतो? तर आपण म्हटलं की 1949 साली, म्हणजे आज 77वा आहे तरी सुद्धा 26 नोव्हेंबर 1949 साली आपण घटनेतल्या काही तरतुदी स्वीकारल्या आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीला आपण ऍक्च्युली प्रजासत्ताक झालो असं म्हणतो. 49 साली आपण हे सुरू केलं. त्याच्या आधी 2.5 वर्ष, 2 वर्ष 11 महिने जवळपास संविधान लेखनाचं काम चालू होतं थोर राष्ट्रपुरुषांकडून. पण त्याच्या आधी, ब्रिटिशांच्याही आधी किंवा मुस्लिम आक्रमणांच्याही आधी आपला देश चालत नव्हता का? उत्तम चालत होता. आपण म्हणतो की सोन्याचा धूर येत होता आमच्या देशातून. किंवा एकेकाळी 25 ते 30 ते 32% अर्थव्यवस्थेत, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा सहभाग होता. भारतातून मसाले, कॉटन, कपडे हे सगळं निर्यात होत असे. एवढा मोठा व्यापार चालत असे. एवढा आमचा ग्लोरियस देश होता. तर तो होता म्हणजे काहीतरी तर मूल्य असतील त्याच्यामध्ये. काहीतरी तर रचना चालू असेल, जिथे सर्वजण काम करत असतील, राष्ट्राला उन्नत करण्यासाठी काहीतरी करत असतील. तर हो, नक्कीच होती. तेव्हाही म्हणजे आपल्याला माहित नसतं. आपल्याला असं वाटतं की अरे, आमच्याकडे सगळी अंधाधुंद होती आणि आता 1949 साली आम्हाला हे जे काय आहे ते सगळं मिळालं. हा एवढा कारभार चालू होता, एवढ्या कला आपल्याकडे होत्या, एवढे डान्स फॉर्म्स आपल्याकडे आहेत, एवढ्या भाषा आपल्याकडे आहेत, एवढी मोठी संस्कृती आहे, एवढी मंदिरं आहेत, सर्व काळात झालेली मंदिरं आहेत, शिल्पकला आहे, नृत्यकला आहे, नाटकं अनेक लिहिलेली आहेत, अनेक लेखक होते. तर हे स्वातंत्र्याच्या अभावी शक्य आहे का? आज आपण अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये जर बघितलं तर कुठेही स्वातंत्र्य नाही, कुठेही काही क्रिएटिव्हिटी नाही. स्त्रियांना उरले शिक्षणाचे अधिकार सुद्धा त्यांनी काढून घेतलेले आहेत. त्या मोमेंटला आपण आपल्या देशाकडे बघायला पाहिजे की खरंच शक्य आहे का? एवढा ग्लोरियस आपण हेरिटेज आहे आपलं, तर ते शक्य होतं का स्वातंत्र्याच्या अभावी, समतेच्या अभावी? तर नव्हतं. नक्कीच तेव्हा तिथे अशी काही महत्वाची मूल्य वास करत होती. आणि ते म्हणजे आपण जस्टिस, न्याय ह्या गोष्टीला खूप महत्व देत होतो आणि तो न्याय तिथे प्रेव्हलंट होता. आणि त्याचमुळे आपण आपल्या देशाला एका उंचीवर नेऊन पोहोचवलं होतं. आपण अक्षरशः अनेक गणित ही भारताची देण आहे असं आपण म्हणतो. आपण जेवढं यात खोलात जाऊ तेवढं आपल्याला अधिकाधिक कळत जातं. आणि म्हणून ही सगळी मूल्य तिथे निश्चितच होती. आपण जर वाचलं तर आपल्याला नक्की कळेल. पण आताच आपला विषय काही तो नाही. पण एकूण ह्या सगळ्या मूल्यांवर आधारित आपण जगत होतो आणि त्यावेळेला जग काय करत होतो ह्याच्याकडे पण आपण बघायला पाहिजे. म्हणजे जग किंवा युरोपचा जर इतिहास बघितला स्पेसिफिक, तर डार्क एज, अंधकार युग हे तुम्हाला माहित असेल, नक्कीच माहिती असेल. आणि त्या अंधकार युगात राजा सर्वे सर्वा झाला होता. राजांनी सर्वाधिकार आपल्याकडे घेतले होते आणि त्याला पॅरलल चर्च हे अतिशय स्ट्रॉंग अशी एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झाली होती. आणि राजा आणि चर्च म्हणून सर्वसामान्यांना अतोनात लुटत होता, अतोनात कर होत होते. त्याला काहीही, राजा विरुद्ध असू दे, चर्च विरुद्ध असू दे, काहीही बोलण्याचा अधिकार उरला नव्हता. तो काहीही बोलला तर त्याला फक्त अटक नाही तर त्याला म्हणजे पूर्णपणे शिक्षा, हँगिंग असेल, काय कसं मारलं जात असेल
ती अशा शिक्षा होत्या, कॅपिटल पनिशमेंटची शिक्षा होती आणि सर्वसामान्यांना कुठलाही अधिकार उरला नव्हता. बोलायचा नाही, काहीही कोणाही विरुद्ध कुठल्याही आंदोलनाचा अधिकार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अखेरीस जेवढं दाबलं जाईल, जेवढी ती कोंडलेली वाघ उफाळून येते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की अनेक ठिकाणी रेव्होल्युशन्स झालेली बघतो. फ्रान्सची राज्यक्रांती झाली. तिथल्या राजाला त्यांनी गिलोटीन खाली मारून टाकलं. त्याच्यानंतर चर्चच्या विरुद्ध म्हणून प्रोटेस्टंट व्यवस्था उभी राहिली. मार्टिन ल्युथरनी खूप मोठं काम केलं याच्यामध्ये. अनेक तत्ववेत्ते, विचारवंत त्या काळात निर्माण झाले आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती जी आपल्याला आता कळत नाही की आपण आता मोबाईलच्या एका क्लिकवर एकमेकांबरोबर माहिती शेअर करतो. पण प्रेसचा शोध लागला. प्रेसचा शोध लागल्यामुळे हे सगळे विचार अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरले आणि ह्या तत्ववेत्ते, संत, महात्मे, देव, आपण त्याला कोणीही म्हणूया, किंवा आपले फ्रीडम फायटर्स, ह्या सगळ्यांना मी एका तराजूत तोलते की जे सामाजिक व्यवस्था धरून ठेवतात, चांगली करून ठेवतात. हे सगळे जगाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आणि जगाच्या प्रत्येक कोण्यामध्ये सारख्या पद्धतीने निर्माण होत असतात. फक्त प्रश्न योग्य ती पूरक पार्श्वभूमी तयार होण्याचा असतो. तसा प्रेसचा शोध हा एक खूप मोठा होता. विचारांचं आदान प्रदान झालं, सगळीकडे गेलं आणि प्रोटेस्टंट नी पण खूप त्याच्यामध्ये म्हणजे कॅथोलिकांविरुद्ध खूप मोठा संघर्ष निर्माण झाला आणि मधली अनेक वर्ष, मग 100 वर्षाचं धार्मिक युद्ध असू देत किंवा खूप मोठं यादवी तिथे निर्माण झाली आणि त्यातून दोन महत्वाच्या गोष्टी ज्या आपण आता संविधानाचा बेस मानतो, आपल्या संविधानाचा बेस मानतो, दोन महत्वाच्या गोष्टी तिथल्या तत्ववेत्यांनी काढल्या. ते म्हणजे प्रत्येक मानवाला कोणीही हिरावून घेणार नाही असे मूलभूत अधिकार असतात. ते मूलभूत अधिकार म्हणजे काय, तर ते थोडेसे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे असू शकतात. की धर्माचे अधिकार, उदाहरणार्थ आपण जेवढं सेक्युलर राष्ट्र आपण निर्माण केलं तेवढे अनेक जण नाही करू शकलेले आहेत. तर हे अधिकार थोडेसे वेगळे असू शकतात, पण मानवाला त्याच्या विकसनासाठी मूलभूत अधिकार असतात जे कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक राज्याचं, म्हणजे शासनाचं, राज्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शासनाचं, प्रत्येक शासनाचं एक कर्तव्य असतं की ते मूलभूत अधिकार जपणं. म्हणजे कुठलाही राजा अशा पद्धतीने हे अधिकार काढून घेऊ शकत नाही. तुम्ही तुमचं 100% ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे, त्यातलं 90% तुम्ही राजाला द्या आणि 10%वर गुजराण करा, असं कुठलाही राजा म्हणू शकत नाही. कररचना एक ठराविक असू शकते, मिळकतीचा अधिकार असतो, तुम्हाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार असतो. आणि हा बोलण्याचा अधिकार जेव्हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे आपल्या म्हणजे आपल्या मूलभूत अधिकारांनुसार, तेव्हा तो सोशल मीडियावर काही बोलण्याचा अधिकार नाहीये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये एकमेकांना हा मला बोलण्याचा अधिकार आहे, मी काही बोलू शकतो, असा अधिकार नाहीये. तर जेव्हा जेव्हा शासन व्यवस्था विस्कळीत होईल किंवा कुठेतरी डिस्टर्ब होईल काहीतरी, तेव्हा तो समाजाला तोलून धरण्यासाठी म्हणून मी जे बोलू शकते, जो तेव्हा युरोपमध्ये नव्हता, राजाविरुद्ध बोलण्याचा की राजा चुकतोय हे बोलण्याचा, तो अधिकार म्हणजे माझा मूलभूत अधिकार आहे. आणि इथे मला म्हणजे आपल्या प्राचीन मूल्याशी कम्पेअर करायला खूप आवडेल, म्हणजे की शांती पर्वामध्ये किंवा आपल्या प्राचीन अनेक शासनाविषयी जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अक्षरशः तुम्हाला राजाची कत्तल करण्याचा सुद्धा अधिकार आहे जर तो राजा नीट त्याच्या कर्तव्यानुसार वागत नसेल तर. आणि आपल्याकडे कायमच राजाची कर्तव्य, म्हणजे नागरिकांचे तर होतेच, ज्याला आपण धर्म म्हणतो ना, तर धर्म म्हणजे हा काही हिंदू धर्म किंवा कुठला धर्म असं नाही. तर तो धर्म म्हणजे माझा पितृधर्म किंवा माझा ऋषी धर्म, ऋषी ऋण ही कन्सेप्ट होती आपल्याकडे. आणि ह्या सगळ्यामुळे तो समाज असा तोडून धरला जायचा, तर ते त्याप्रमाणे राजाची सुद्धा ती कर्तव्य असायची. तर ही कंपॅरिझन म्हणजे जे काय आपण म्हणतो आपल्या ग्लोरियस पास्ट बद्दल, तर तो हा पास्ट होता. अर्थातच हे सगळं झालं तरी सुद्धा हे मान्य करायला पाहिजे की इस्लामी आक्रमण सुरू झाली आणि आपण आपला हा वारसा विसरलो, महान वारसा विसरलो आणि त्याच्यामुळे समाजात अत्यंत अनिष्ट प्रथा शिरल्या. विषमता खूप जास्ती झाली, आर्थिक आणि सामाजिक विषमता झाली, जातीय भेदभाव, कारण की
रिजिडिटी झाली. चातुर्वर्ण्य सिस्टीम कुठेतरी सांगितलं होतं, जे पूर्वी म्हणजे ते हे केलं जायचं, एक्सचेंज केलं जायचं. मी या वर्णात, त्या वर्णात, मी हे काम करतो, ते काम करतो. पण ती रिजिड झाली. त्याच्यामुळे जाती व्यवस्था दृढ झाली. महिलांविषयी अनेक अत्यंत अन्यायकारक प्रथा शिरल्या आणि त्याच्यामुळे खरं तर आपलं राज्य गेलं म्हणूयात. आधी इस्लामी आक्रमणांमुळे तसं झालं. मग ब्रिटिशांनी राज्य केलं आपल्यावर 150 वर्ष. त्यातच अनेक छोट्या राजवटी निर्माण झाल्या. त्यातच आपल्याकडे खूप संस्कृतीचं वैविध्य होतं आणि ह्या सगळ्यावर मात करेल, ही जातीय विषमता मिटवेल, स्त्रियांना समान हक्क देईल, आर्थिक सामाजिक विषमता दूर होईल, असा एक आपल्याला काहीतरी दस्त हवा होता, जो आपल्या महान राष्ट्रपुरुषांनी निर्माण केला आणि त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला अधिकार दिले आणि अखेरीस मग आपण हे संविधान स्वीकारलं. तर एकूणच ही संविधान पूर्व परिस्थिती होती की म्हणजे खूप राजवटी होत्या, विविध संस्कृती होत्या, विषमता होती आणि ह्या सगळ्यासाठी आपण हा एक ग्रंथ निर्माण केला, संविधान हा. आणि मग तो ग्रंथ निर्माण केल्यानंतर आम्ही काय साध्य करायचं होतं आपल्याला, तर आपण ही संविधानाची 395 आर्टिकल्स वाचू किंवा न वाचू, सगळ्यांना आता ह्या क्षणी तुम्ही वाचाल किंवा न वाचाल, पण तुम्ही काय वाचायला पाहिजे आणि काय त्याचा अर्थ समजून अतिशय ह्यांनी घ्यायला पाहिजे. तर उद्देशिका, प्रिएम्बल आपलं जे आहे, त्या प्रिएम्बल मध्ये पूर्ण घटनेचं सार आहे आणि ते सार आपल्याला जपायचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की आम्ही हा आता दिन साजरा करतो आहोत, तर तो साजरा करणं म्हणजे आपल्याला जे जपायचं आहे ते आपल्याला उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे. आणि उद्देशिकेमध्ये काय, तर आपली सगळी राष्ट्रीय मूल्य आहेत. उद्देशिकेमध्ये म्हटलंय की न्याय कोणता, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, ह्या सगळ्या कन्सेप्ट खूप समजावून घेण्याच्या आहेत. सामाजिक न्याय म्हणजे अर्थातच आपण म्हणतो की विषमता निर्मूलन, जातीय निर्मूलन किंवा स्त्रियांच्या संदर्भामध्ये जो भेदभाव होतो तो. म्हणजे मी बऱ्याचदा स्त्रियांचा विषय काढते कारण आपण जातीभेदाविषयी खूप बोलतो, पण स्त्रियांची म्हणजे जी जेंडर इक्वॅलिटी आहे त्या संदर्भामध्ये बोलायला स्त्रियाही नसतात. म्हणजे आता प्रपोर्शन जरी आपण बघितलं तरी सुद्धा तुम्ही सगळे पुण्याच्या बाहेरून आलेले आहात, पण पुण्याच्या बाहेरून येणारे, मी ऑफिसर होण्यासाठी शिकणारे, हे अगदी इक्वल नाहीये ऍज ऑन डेट सुद्धा. बऱ्याच ठिकाणी आहे, पण खूप म्हणजे बाहेरून शहरांमध्ये हे फारसं जाणवत नाही जेव्हा शहरातले असतात तेव्हा. पण बाहेरून बऱ्याचदा मी असं बघते की मुली ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतात ते म्हणजे फक्त 18 पास करण्यापुरतं, आणि कधी कधी ते तिथून पण ड्रॉप आउट होतात. म्हणजे साधारण एक FY फर्स्ट इयर वगैरे झालं की लग्न होऊन जातात आणि मग शिक्षण तर दूरच राहतं असं. तर ही असमानताबद्दल, ह्या असमानतेबद्दल कोणी बोलत नाहीये, जे आपण खरं तर आपल्या कुटुंबापासून सुद्धा ही गोष्ट सुरू करू शकतो. सामाजिक न्याय ह्याला म्हणता येऊ शकतो. आर्थिक आणि राजकीय मध्ये सुद्धा सुद्धा खूप डिफरन्स होता आणि त्याच्यामुळे आपण एक समाजवादी संरचना, अगदी पूर्णतः नाही पण काही समाजवादी तत्व सुद्धा आपल्या संविधानामध्ये आहेत. आणि राजकीय म्हणजे पूर्वी एक घराणेशाही होती असं ज्याला म्हणतात, राजाचा मुलगा फक्त राजा व्हायचा. पण आता असं नाही. आता आपण बघतो की अक्षरशः रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा चहावाला ज्याला म्हणतात तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. मग तळागाळातनं जाऊन पुढे आपण कोणीही आपण जर म्हटलं आणि आपल्यामध्ये त्या क्वालिटीज असतील लिडरशिपच्या आणि पुढे जाण्याच्या, तर आपण होऊ शकतो. आणि यालाच आपण राजकीय न्याय म्हणतो. आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचं 18 वर्ष झाल्यानंतर राजकीय पार्टिसिपेशन असतं की मी प्रत्येक जण याला वोट करू शकतो. तर हे राजकीय पार्टिसिपेशन जे पूर्वी नव्हतं, आणि फक्त आपल्याकडे नव्हतं असं नाही, महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी युरोपने
अमेरिकेने प्रचंड मोठा लढा दिलेला आहे. आपल्याला तो कळला नाही, म्हणजे आपल्याला त्याची गरज भासली नाही. कारण की आपण संविधान स्वीकारलं तेव्हा 18 वर्षाच्या पुढील सर्व स्त्री पुरुषांना. आता ब्रिटिशांनी सुद्धा वेळोवेळी जे कायदे आणले, 1919चा कायदा, 1935चा कायदा, तेव्हा त्यांनी भारतीयांना काही प्रमाणात जेव्हा मतदानाचा अधिकार दिला, तेव्हा तो मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. तर प्रॉपर्टी जे बाळगत असत, ज्यांच्याकडे मालमत्ता असेल, अशा काही एलिट पीपलना दिला. पण आता असं नाही. आता सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि ही खूप म्हणजे अत्यंत मोठा संघर्ष करून जगाने मिळवलेली ही गोष्ट आहे. आणि आपल्याला ती खूप विनासायास मिळालेली आहे. आणि कुठेतरी असं होतं की आपण वोटिंग करत नाही वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्याच गोष्टींकडे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला न्यायानंतर आपल्याला विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. विश्वास, श्रद्धा आणि समता संविधानाने हे उद्दिष्ट आहे. हे आपण सगळ्या उद्देशिकेतल्या गोष्टी, प्रिएम्बल मधल्या गोष्टी वाचतोय. आपल्याला जर लोकशाहीसारखी तत्व टिकवायची असतील, आपण मगाशी म्हटलं की राजाच्या विरुद्ध बोलायला कोणालाही काही चान्स नव्हता. आणि जर आपल्याला आज आपलं सरकार काही चुकीचं करत असेल आणि त्याविरुद्ध बोलण्याचा अधिकारच जर नसेल, तर म्हणजे तर मग ती लोकशाही टिकणारच नाही. आणि लोकशाही टिकावी यासाठी संविधानाने आपल्याला संभाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे की मी ओरडू शकते, मी कोर्टात जाऊ शकते, न्याय मागू शकते. युजीसीचा कायदा आलेला आहे. युजीसीच्या कायद्याच्या विरुद्ध काही सोशल मीडियावर गदारोळ चालू आहे आणि PIL सुद्धा फाईल झालेली आहे. मी सरकार विरुद्ध ही गोष्ट घेऊन जाऊ शकते. मागच्या काही वर्षात आपण अनेक कायदे असे बघितले. अगदी सगळे निकाल, राम जन्मभूमी असू दे, ट्रिपल तलाक असू दे, ट्रिपल तलाकचा कायदा आल्यानंतर असू देत, वक्फ ऍक्ट असू देत, प्रत्येकाच्या विरुद्ध कोर्टामध्ये याचिका दाखल झाली की हा ऍक्ट रद्द करावा, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि मग तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही हे बघण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. तर हे आपण बोलू शकतो. हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काहीतरी म्हणजे काहीतरी अफवा उठवणं आणि सोशल मीडियावर खूप आणत बोलणं, ह्याला ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही. म्हणजे ते विनाकारण त्यातनं काही साध्य होत नाही मुळामध्ये. तर म्हणजे माझ्या आजूबाजूला चालणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी बोलणं हे महत्वाचं आहे. अगदी आपल्याला चाइल्ड लेबर दिसत असेल कुठे, किंवा अजूनही काही स्त्रियांच्या संदर्भात काही वाईट प्रथा होत असतील, चालू असतील, बालविवाह होत असतील, तर ह्या गोष्टी करणं म्हणजे माझं संभाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या संदर्भामध्ये बोलणं, लिहिणं, चर्चा करणं. आणि ही गोष्ट तुम्ही विद्यार्थी म्हणून सुद्धा अशी एक बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात ना, त्या दृष्टीने तुम्ही जर समजून घेतली, तर तुम्हाला तुमची उत्तरं लिहिण्यामध्ये सुद्धा ते रिफ्लेक्ट होऊ शकतं की मला नेहमी ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा आहे. आणि ही तुमची उत्तरं त्या पद्धतीने जायला पाहिजे. तुमची चर्चा, तुमचा इंटरव्ह्यू, म्हणजे मी तुम्हाला अगदी सजेस्ट करेन की तुम्ही नक्की संविधानाचा अभ्यास, संविधानावर अनेक युट्यूबवर सुद्धा खूप चांगली लेक्चर्स आहेत. तुम्हाला यातला सिलेबस मध्ये ह्यामध्ये काय आहे, किती आहे मला माहित नाहीये, पण थोडं राजकीय जास्ती असतं त्याच्यामध्ये, म्हणजे राजकीय संरचना वगैरे जास्ती असतं. मला माहित नाही, पण नक्की वाचा. तुमच्या उत्तरांमध्ये 10 ते 20% फरक तुम्हाला दिसेल आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा दिसेल. कारण की ही प्रगल्भता ही आपल्याला हे समाजभान येण्यातून येते. आणि हे समाजभान असतं ते असं म्हणजे डायरेक्टली काही कुठली इन्फॉर्मेशन किंवा काही कुठली उत्तरं पाठ करून येत नाही. तर सायमल्टेनियसली ह्या संदर्भामधले युट्यूबवरचे वगैरे वगैरे सुद्धा जे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा. आणि हे सगळं देऊन आपल्याला ही समानता, हे स्वातंत्र्य, सगळं जे उद्देशिकेमध्ये म्हटलेलं आहे ते करून करायचं काय आहे आपल्याला? करायचं काय आहे? तर आम्हाला एक बंधुता स्थापित करायची आहे, किंवा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करून आम्ही हे संविधान स्वीकृत करत आहोत, असं आपण आपल्या उद्देशिकेमध्ये म्हटलेलं आहे. तर आपल्याला अल्टिमेटली बंधुता साध्य करायची आहे. या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला साध्य करायच्या नाहीत. हे सगळं साधन आहे. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माझी समता, ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक समरस समाज निर्माण करायचा आहे. ते माझं नागरिक म्हणून, कुटुंबाचा घटक म्हणून आणि नंतर ऑफिसर म्हणून कर्तव्य आहे.
आणि हा समरस समाज म्हणजे आपल्याला ह्याच्या पुढे जायचं आहे. ह्यातल्या तरतुदी, ह्यातली प्रोटेक्शन्स एवढीच हे फक्त साध्य आहे. हे साधन आहे राहतं. साध्य आपलं वेगळं आहे. तर आपल्याला एक एकात्मिक आणि राष्ट्राला पुढे नेणारा समाज स्थापन करायचा आहे. आणि मानवी प्रतिष्ठा खूप महत्वाची समजली जाते आपल्या ह्या सगळ्यामध्ये. ऍक्च्युली म्हणजे प्रत्येक संविधान हे त्या त्या देशाच्या क्रांतीचा परिपाक असतो, सामाजिक क्रांतीचा परिपाक असतो. म्हणजे पाकिस्ताननी पाकिस्तानला धर्मराज्य हवं होतं. तो धर्माच्या आधारावर स्वतंत्र झाला. त्याच्यामुळेच त्यांनी थिओक्रेटिक स्टेट स्थापन केलं. म्हणून ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असं आहे. पण भारताने तसं केलं नाही. भारताने सेक्युलर राष्ट्र स्थापन केलं, कारण की त्याचा तो उद्देश होता. आम्हाला सर्वांच्या मतांना आदर द्यायचा होता. आमच्याकडे भरमसाठ धर्म आधीच आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत, विविध दर्शनं आहेत आणि ती एकाच वेळेला मानलेली आहेत भारतामध्ये. म्हणजे जेव्हा अद्वैत वेदांत होतं तेव्हाच बौद्ध धर्म होता पूर्णपणे विरोधात जाणारा. आणि एकाच वेळेला आम्ही कुठल्याही एकमेकांच्या फारशा संघर्षाशिवाय म्हणजे देशाने जगाने शिया सुन्नी मध्ये जेवढ्या कतली बघितल्या किंवा कॅथलिक प्रोटेस्टंट्स मध्ये जेवढ्या कतली बघितल्या, अशा कुठल्याही कतली असं कुठलंही आंदोलन, अशी कुठलीही यादवी भारतामध्ये झाली नाही कुठल्याही दोन मतांमध्ये. आणि ऍट अ टाइम नवदर्शनं आपण आपल्याकडे म्हणतो, तर ती भारतात होती, ती राहिली. ती ह्याचसाठी की ऍट अ टाइम आपण हे सगळं छान आनंदाने पीसफुली करू शकत होतो. आणि म्हणून पण त्या दरम्यान म्हणजे ब्रिटिशांच्या पूर्व जेव्हा परिस्थिती होती त्या दरम्यान ती परिस्थिती नव्हती. पण आपल्याला ही बंधुता साध्य करायची, जी पूर्वी होती ती बंधुता साध्य करायची. हा, अजूनही. आणि मग म्हणजे ह्या उद्देशिकेप्रमाणे पुढे जे संविधान आहे ते सगळं एक विस्तार आहे. म्हणजे 300 म्हणजे उद्देशिका हे प्रतिबिंब मानलं तर पुढची सगळी 395 आर्टिकल्स हा ह्या उद्देशिकेचा विस्तार आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या संदर्भातलं काही वाचाल, काही तुम्हाला प्रश्न येतील किंवा काय, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या उद्देशिकेशी ताडून बघायला पाहिजे. किंवा समाजामध्ये जेव्हा काही कुठली गदारोळाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा या उद्देशिकेला आपण न्याय देतो आहोत का? कारण ही उद्देशिका आपल्या महान राष्ट्रपुरुषांनी निर्माण केलेली आहे. आणि ती काही एक विचार की राष्ट्राच्या भविष्य पुढच्या 100 वर्षात 200 वर्षात काय परिस्थिती निर्माण होईल. आणि मग पुढे तशा तरतुदी केलेल्या आहेत अनेक, की मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार घेऊन आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो. किंवा त्यासाठी संरचना दिलेली आहे की त्यांनी एक सार्वभौम लोकशाही गणतंत्र स्थापन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इलेक्शन्स असतील वगैरे वगैरे वगैरे. जीवन जगण्याच्या अधिकाराचे खूप विविध म्हणजे जीवन जगणं म्हणजे फक्त जगणं नाही तर मानवी प्रतिष्ठेने जगणं, असं सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये म्हटलेलं आहे. तर एकूण आपल्याला मग जेव्हा आपण ह्या सगळ्याकडे बघतो, संविधानातली मूल्य ही सगळी लोकशाही, गणतंत्र, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ही तत्व झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय ही सगळी त्यातली तत्व झाली, मूल्य झाली. आणि ह्या मूल्यांची जपणूक आपल्याला करायची आहे. जेव्हा जेव्हा पुढे काही परिस्थिती निर्माण होईल, म्हणजे आता युजीसी कायदा आला, पण त्या कायद्यावर गदारोळ चालू आहे काहीतरी. तो काय जो संविधानिक आहे ना, हे ताडणं, हे सगळे निकष आहेत, हे ताडणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणजे अनेक वेळेला म्हणजे हे कशासाठी करायचं तर सत्ता संतुलन. हे लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर सत्ता संतुलन, अधिकार विभागणी ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. आणि बाहेरच्या देशांमध्ये हे नाही झालेलं दिसत. आपण बघतो की सगळीकडे मिलिटरीचं राज्य आलेलं दिसतं किंवा नावाला संविधान असतं, नावाला लोकशाही आहे, पण तिकडे लष्करच राज्य करत असतं. तुम्ही जर बघितलं तर बांगलादेश असू दे, आता झालेला सगळं आंदोलन असू दे, पाकिस्तान असू दे, अफगाणिस्तान बद्दल तर आपण बोलायलाच नाही पाहिजे की तिथे पुन्हा पुन्हा कट्टरता हवी होते खूप जास्ती.
तर आपल्याला जपायचं आहे, तर हे सत्ता संतुलन जपायचं आहे की आपल्याकडे न्याय व्यवस्था, कार्यकारी यंत्रणा आणि कायदेकारी यंत्रणा ह्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि ते एकमेकांच्या अधिकारात घुसत नाही आहेत ना, हे बघायचं आहे. जे आणीबाणीच्या दरम्यान झालं होतं की म्हणजे त्या दरम्यान आणीबाणीच्या जस्ट अगोदर इंदिरा गांधींनी न्यायालयाचे सगळे अधिकारच काढले होते. न्यायालयीन पुनर्विलोकनाचे म्हणजे न्यायालय जे ही निवडणूक योग्य झाली आहे की नाही, हा कायदा योग्य आहे की नाही, हे जे न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार इंदिरा गांधींनी काढून घेतले आणि संसदेला खूप वरचढ केलं होतं. किंवा आता तामिळनाडू, आता ह्या वर्षीची गोष्ट आहे, तामिळनाडू विरुद्ध तामिळनाडू राज्यपाल अशी एक केस झाली. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना आदेश दिले की तुम्ही 3 महिन्याच्या आतमध्ये बिलावर सही करायला पाहिजे. आता हा अधिकार आहे संसदेचा. हा सर्वोच्च न्यायालय कायदे करणं हा संसदेचा अधिकार आहे, कारण संसद ही लोकप्रतिनिधींमधून फॉर्म झालेली आहे. आपण लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे. ही लोकशाही आहे की लोकांनी निवडून दिलेलं, म्हणून हे लोकांचं राज्य आहे. सर्वोच्च न्यायालय तसं नाहीये. त्यामुळे कायदा सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही. तर हे दोन्ही कायदा म्हणजे न्यायालय आणि संसद दोन्ही एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न अनेक वेळेला केलेला आहे. हा एक स्वतंत्र विषय आहे, त्यावर माझं एक पुस्तक आहे, मी तुम्हाला भेट देईन आणि लायब्ररीमधनं ते जरूर वाचा. तर कधी न्यायालयाने वरचढ होण्याचा प्रयत्न केलेला आहे, कधी संसदेने वरचढ होण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे न्यायालय असं राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, कायदा करू शकत नाही आणि संसद सुद्धा कुठल्याही ह्याने आपले न्यायालयाचे किंवा राष्ट्रपतीचे किंवा मंत्रिमंडळाचे अधिकार काढून घेऊ शकत नाही. तसं केलं तर आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. तसं करता येत नाही आणि त्यासाठी केशवानंद भारती म्हणून केस तुम्हाला माहिती असेल, तर त्यांनी एक बेसिक संरचना दिली की तुम्ही ह्याला कोणी हात नाही लावू शकत. न्यायालयाचा पुनर्विलोकनाचा अधिकार, मूलभूत अधिकार, संसदेचा दुरुस्ती करण्याचा ह्या गोष्टींना कोणी हात लावू शकत नाही. अशा काही गोष्टी त्या केशवानंद भारतीमधून आल्या. तर हे एकूण सगळं संविधानाचं म्हणजे आपण त्याच्याकडे एक मूल्यांचा प्रवास म्हणून बघायला पाहिजे. त्यातली मूल्य काय आहेत ती काढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी संरचना दिलेली आहे, कायदेकारी न्याय यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणा ह्यांचं सत्ता संतुलन आणि अधिकार विभागणी राहत आहे ना, हे बघणं हे आपलं सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा काम आहे. अर्थातच आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे त्यांचं हे काम आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणांवर लक्ष ठेवणं आणि अशी उत्तम धोरणं असलेल्या सरकारला निवडून देणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. त्याच्याच बरोबर सिव्हिल सोसायटीचा भाग म्हणून आपण लिहू शकतो, बोलू शकतो, उत्तम चर्चा घडवून आणू शकतो आणि आपण इतरांच्या अधिकारांना आदर करून आपण त्याप्रमाणे वागू शकतो. तशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण हे सत्ता संतुलन आणि ही अधिकार विभागणी आणि सांविधानिक मूल्य जपू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण जेव्हा ह्या विषयावर बोललो तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे, त्या संदर्भामधलं वाचन करायला पाहिजे आणि ती प्रतिज्ञा आपण आपल्याशी करायला पाहिजे की आपण हे करत आहोत ना खरंच. आणि प्रोएक्टिव्हली पण आपण हे सगळं करू शकतो. नागरिक म्हणून तर आपण विविध गटांचा भाग होऊ शकतो, चांगल्या एनजीओज बरोबर जोडलं जाऊ शकतो, चांगले विमर्श समाजासमोर ठेवू शकतो. आपण एक आदर्शवत राज्याची कल्पना करू शकतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू शकतो, कारण हे आदर्शवत राष्ट्र आपल्याला 1949 साली जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तसं अत्यंत कष्टाने इथल्या संत महात्म्यांनी ऋषींनी पण तोलून धरलेलं आहे. जेव्हा जेव्हा मुस्लिम आक्रमणांच्या काळात जेव्हा राजेही नीट नव्हते, जेव्हा सगळी परिस्थिती भयानक होती, सामाजिक विषमता किंवा खूप अन्यायकारक अशी परिस्थिती नक्कीच त्या दरम्यान होती, तेव्हा आपल्या अनेक संतांनी हे सगळं तोलून धरलेलं आहे. तर ह्या सगळ्यामधून आपण हे राष्ट्र निर्माण केलेलं आहे आणि ह्या सगळ्यानंतर आणि म्हणूनच त्या 2-5 हजार वर्षाच्या संस्कृतीने आपल्याला जे दिलं, त्याच संस्कृतीने आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर पुरुष निर्माण केले, ज्यांनी हे संविधान निर्माण केलं आणि ही
हे हेरिटेज, हा वारसा आपल्याला आहे पूर्वजांचा. म्हणूनच आपण 77 वर्ष हे संविधान यशस्वीरित्या राबवत आहोत आणि आज हा 77वा दिन आपण साजरा करत आहोत अतिशय अभिमानाने. तर तुमच्या सगळ्यांकडून इथे थांबते मी ह्या नोटवर आणि सगळ्यांकडून नागरिक आणि ऑफिसर म्हणून ही अपेक्षा ठेवते की आपण ह्या समाज व्यवस्थेला उत्तमरित्या तोडून धरू शकू. आपण कुठल्याही फील्डमध्ये जाऊ, तुम्ही काही सब इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये जाल, तहसीलदार, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट असतील आणि कुठलेही प्रोफेशन्स तुम्ही निवडाल तरी सुद्धा ही गोष्ट कायम लक्षात ठेवूयात. आणि तुम्हाला त्या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. खूप जास्ती वेळ बोलले मी आज, अगदी ऑलमोस्ट लेक्चरच झालं मला असं वाटतं. आणि आयोजकांनी मला इथे बोलवलंच आज, खूप अभिमानाचा क्षण होता. खूप खूप धन्यवाद ताई.